आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 25. ओहो, काय करतोयस तू? आर यू ब्लाइंड और व्हॉट? उठ ना आता. गार्गी त्या अनपेक्षित धक्क्याने आणि धडधडीने पूर्णपणे चिडली होती. मला काही हौस नाहीये तुझ्यावर अशी पडायची, कळलं ना? कार्तिकनेही तितक्याच वैतागाने उत्तर दिलं. तो झटकन स्वतःला सावरून उठण्याचा प्रयत्न करणार तोच पुन्हा एकदा दोघांनाही एक जोरदार ओढ लागली आणि तो पुन्हा एकदा तिच्यावर आदळला. यावेळी गार्गीच्या गळ्यातलं नाजूक मंगळसूत्र कार्तिकच्या टी-शर्टच्या एका धाग्यात वाईट पद्धतीने फसलं होतं. ओ शिट, कार्तिक पुटपुटला. अरे यार, मला खाली जायचंय, खूप घाई आहे मला. गार्गीच्या कपाळावर चांगल्याच आठ्या उमटलेल्या. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, आता ते नीट काढतेस का पटकन? कार्तिकने आपला तोल कसाबसा सांभाळत विचारलं. स्वतःचा श्वास रोखून धरत गार्गीने ते मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला खरा, पण दोघंही इतक्या जवळ होते की त्यांचे जडावलेले श्वास संथपणे एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळत होते. कार्तिकच्या अंगावरील परफ्यूमचा सुगंध गार्गीच्या श्वासात मिसळला होता आणि त्या बंद खोलीत दोघांच्याही हृदयाची धडधड अनाकलनीय रीतीने वाढली होती. गार्गीचं पूर्ण लक्ष मंगळसूत्राच्या साखळीत अडकलेला तो धागा सोडवण्याकडे होतं, पण त्याच वेळी कार्तिकचं लक्ष मात्र तिच्या चेहऱ्याकडे गेलं. इतक्या जवळून तिच्या चेहऱ्यावर उमटलेला तो हलकासा त्रागा, ते मंगळसूत्र काढण्यासाठी सुरू असलेली तिची जीवापाड धडपड आणि त्या प्रयत्नात होणारी तिच्या ओठांची हालचाल, ते सगळं पाहून कार्तिकला त्या एका क्षणापुरतं तिचं अनामिक आकर्षण वाटत होतं. हृदय अनपेक्षितपणे धडधडत होतं आणि श्वासही जडावलेला तो हरवलेलाच क्षणभर. यार, ती वैतागून पुन्हा पुटपुटली. तसं कार्तिक एका दमात भानावर आला. नीट काढ, नाही तर फाडशील माझा शर्ट. त्याने पुन्हा आपल्या चेहऱ्यावर तोच कडक आणि शिस्तप्रिय भाव आणत म्हटलं. हो मग काढ ना, तूच काढ. गार्गीने एकदा रागाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन सरळ आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्यासाठी ही अत्यंत ऑकवर्ड सिच्युएशन होती आणि त्यातून तिला एकदाच बाहेर पडायचं होतं. बाप रे, तो इतका जवळ होता की त्याच्या अंगावरील परफ्यूमचा तो उग्र गंध आणि त्याच्या शरीराची ऊब गार्गीला आता डोळे मिटल्यावर तर अगदीच स्पष्टपणे जाणवत होती. कार्तिकने आता एका बाजूला झुकून अत्यंत बारकाईने ते अडकलेलं मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. कार्तिक जसजसा साखळीचं ते टोक धाग्यातून काढण्याचा प्रयत्न करत होता, तसतसा त्याच्या स्पर्शाचा अनुभव गार्गीच्या गळ्याला आणि तिच्या नाजूक त्वचेला होत होता. त्या स्पर्शाने तिच्या मनातही एक हलकीशी हलचल निर्माण होत होती. गार्गीने ज्या प्रकारे आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते त्याकडे कार्तिकचं लक्ष अधूनमधून जात होतं. ती मात्र मनातून हा क्षण कधी एकदा संपतोय याची आतुरतेने वाट पाहत होती. पण कार्तिकच्या इतक्या जवळ असल्याने तिचंही मन विचलित झालं होतं. काळजाची धडधड वाढली होती. तो प्रत्येक सरणारा सेकंद दोघांमधली अस्वस्थता द्विगुणित करत होता. कार्तिकच्या चेहऱ्यावर जरी अपराधी भाव असले तरी गार्गीच्या या सानिध्यात त्याचेही हृदयाचे ठोके वेगाने धडधडत होते. अन अखेर एका क्षणाला त्याने ते मंगळसूत्र त्या धाग्यातून पूर्णपणे मोकळं केलं.
मंगळसूत्र मोकळं होताच कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि तो तसाच त्याच्या उजव्या बाजूला कलत बेडवर उठून बसला. झालेल्या प्रकारामुळे तो प्रचंड वैतागला होता. त्याने रागानेच आपले डोळे घट्ट मिटून घेतले. जणू तो स्वतःचा वाढलेला श्वास आणि डोक्यात जाणारी सनक शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तो बाजूला झाल्याचं लक्षात येताच गार्गीलाही हायसं वाटलं. ती चटकन बेडवरून उठली. थँक गॉड. स्वतःशीच पुटपुटत आणि डोळ्यांची उघडझाप करत ती पुन्हा आरशासमोर उभी राहिली. तिने विखुरलेले केस सावरले, आपला पेहराव नीट केला आणि पुन्हा एकदा खाली जाण्याच्या घाईत ती आवरू लागली. दुसरीकडे कार्तिकने डोळे मिटले असतानाच त्याला मगाशी पाहिलेलं ते झुरळ आठवलं. पण ते झुरळ या घरात आणि खास करून माझ्या रूम मध्ये कसं आलं? या विचाराने त्याच्या कपाळावर ज्या आठ्या पडल्या की बस. त्याने संशयाने डोळे उघडले आणि त्याचं लक्ष कोपऱ्यात असलेल्या गार्गीच्या त्या सुटकेसकडे गेलं, जी अजूनही तिथेच पडलेली होती. त्याच क्षणी त्या सुटकेसच्या बाजूला त्याला दुसरं एक झुरळ सळसळताना दिसलं आणि त्याच्या डोक्यात जणू प्रकाशाची लकेर चमकली. येस, नाऊ आय गॉट इट. तरीच मी विचार करत होतो की झुरळ या घरात आणि माझ्या रूम मध्ये आलंच कसं. कार्तिक मांडीवर हात आपटत स्वतःशीच उद्गारला. गार्गीने त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. तिच्या डोक्यात खाली जाऊन नाश्ता आणि जेवणाची तयारी करायची आहे हेच होतं. त्यामुळे ती तशीच दरवाजाकडे जायला निघाली. पण कार्तिक आता गप्प बसणाऱ्यातला नव्हता. तो बेडवरून झटकन उठला आणि गार्गी दरवाजापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने तिचा हात पकडून तिला मागे ओढलं. अरे काय वेडा झालायस का? गार्गी संतापाने ओरडली. हो, वेडाच झालोय मी, कारण माझं डोकं आता सटकलंय. तुझी ती भंगार सूटकेस अजूनही इथे काय करते? कार्तिकने कोपऱ्यातल्या त्या सूटकेसकडे एखाद्या गुन्हेगारासारखं बघावं तसं रागाने पाहिलं. अरे यार, तुला काय प्रॉब्लेम येते माझ्या बिचाऱ्या सूटकेसचा? गार्गीने हात झटकण्याचा प्रयत्न केला. प्रॉब्लेम आहे, कारण तुझ्या त्या अस्वच्छ सूटकेसमुळेच माझ्या निर्जंतुक रूम मध्ये झुरळ आली आहेत आणि ती सूटकेस आत्ताच्या आत्ता या घराबाहेर हवी आहे मला. कार्तिकचा आवाज आता सप्तकात पोहोचला होता. ठीक आहे बाबा, फेकते, पण नंतर, आत्ता मला वेळ नाहीये. गार्गीने दरवाजाकडे पाऊल टाकलं, पण कार्तिकने पुन्हा तिला अडवलं. नंतर नाही, आत्ताच्या आत्ता. तुझ्या या मेसीपणामुळे माझ्या रूमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालंय. माहित नाही ती फौज कुठे कुठे लपली असेल आता. आत्ताच्या आत्ता ते मगाशी पाहिलेलं झुरळ शोध आणि त्याला बाहेर काढ, तरच या रूमचा दरवाजा उघडेल. अरे बावळट आहेस का रे तू? मला खाली ढिगभर काम आहेत, सिद्धू नाहीये आज. गार्गी वैतागून म्हणाली. मला काहीही माहित नाहीये. जोपर्यंत या रूम मधला हा एकही अघोषित पाहुणा जाणार नाही तोपर्यंत तू इथून हलणार नाहीयेस. कार्तिकने एखाद्या हुकुमशहासारखा आदेश दिला. गार्गी हताश झाली. मी तुझ्या पाया पडते कार्तिक, आत्ता मला जाऊ दे. अरे नाश्त्याची वेळ झालीये, तुला कसं कळत नाहीये? तुला मराठी कळत नाहीये का? उघडते कपाट. कार्तिकने कपाटाकडे बोट दाखवला. अरे तिथंच गेलंय ते, तुझ्यामुळे आलंय. आता तूच त्याचा निकाल लाव. उघड म्हणालो ना. कार्तिक कपाटापासून सुरक्षित अंतर राखून ओरडत होता. गार्गीने वैतागून जोरात कपाटाचं दार उघडलं. कुठे झुरळ? दिसत तर नाहीये. गेलंही असेल ते बाहेर. गार्गी उपरोधिकपणे म्हणाली. मला रिस्क नकोय. शोध त्याला आणि घराबाहेर काढ. मला त्याचा माझ्या आसपासही नकोय. अरे देवा, पण आता तुझ्या त्या महागड्या कपड्यांना माझा हात लागला तर चालेल ना? आणि तुझी ती अट? गार्गीने खोचकपणे विचारलं. अट गेली खड्ड्यात. ते झुरळ शोध आधी. कार्तिकने वैतागून हातवारे केले. ठीक आहे, माझं काही जातंय असं म्हणत गार्गीने खांदे उडवले आणि कपाटातील त्याचे कपडे वर खाली करायला सुरुवात केली.
अचानक एक काळपट तपकिरी रंगाचं मोठं झुरळ घाबरून धावत बाहेर आलं आणि ते वरून खाली जमिनीवर पडलं. झुरळ दिसताच कार्तिकचा इनामदारी डौल क्षणार्धात गायब झाला. आई ग शिट! कार्तिक अक्षरशः पाय नाचवत थरथर कापत सरळ बेडवर चढला आणि त्याचा अवतार बघून गार्गीला जाम हसू फुटलं. अरे झुरळ ते वाघ नाही काय? गार्गी हसत म्हणाली. गार्गी तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस, मार त्याला, आय मीन बाहेर काढ त्याला. कार्तिक बेडच्या मधोमध उभं राहून ओरडत होता. अरे इथे मारायलाही काहीच दिसत नाहीये. ही डायरी घेऊ का? तिथेच टेबलवर ठेवलेल्या डायरीकडे तिचा रोख होता. इव डायरी, आर यू मॅड ऑर व्हॉट? तो रागाने तणतणला. अरे देवा म्हणत ती आणखीन काहीतरी शोधू लागली. आणि काय तू त्याला इथेच मारणार? नो नो, ए बाई मारू नकोस त्याला इथे. त्याला जिवंत पकड आणि बाहेर फेक. त्याचे डाग पडतील माझ्या फरशीवर. बेडवर चढलेल्या कार्तिकचा थयथयाट बघण्यासारखा होता. अरे रामा! गार्गीने कपाळावर हात मारला. तिने शेवटी आपल्या कपाटातून एक रुमाल काढला आणि अत्यंत सफाईने पळणारं ते झुरळ एका सेकंदात पकडलं. इव याक! तू त्याला हाताने पकडलायस? शी! कार्तिकने तोंड वाकडं केलं. हो, टाकू का तुझ्या अंगावर? गार्गीने खट्याळपणे त्याच्याकडे पाऊल टाकलं. गार्गी यू स्टुपिड गर्ल, मागे हो आधी. कार्तिक बेडच्या दुसऱ्या टोकाला उडी मारत जोरात ओरडला. गार्गी मात्र मनसोक्त हसत गॅलरीत निघून गेली आणि त्याला बाहेर सोडून आली. कार्तिकने आता सुटकेचा निश्वास टाकला आणि तो बेडवरून खाली उतरला. गार्गी येताच त्याने पुन्हा आपला बॉस मोड ऑन केला. आता ती सुटकेस उचल आणि भंगारमध्ये फेकून दे. ओके, पण मला दुसरी बॅग मिळेपर्यंत तरी राहू दे ना इथं. मी आणतो दुसरी बॅग, पण आत्ता ती पेटी बाहेर काढ. कार्तिक दात ओठ खात बोलला. गार्गीने सुटकेस उचलली आणि कार्तिककडे एक गूढ कटाक्ष टाकला. काय पाहतायस अशी? कार्तिकने सावरून विचारलं. नाही म्हणजे बाहेर काढलंय मी आता. हॅपी? यू शट अप. शिट, पेस्ट कंट्रोल करावा लागणार असं वाटतंय आता. तो वैतागून म्हणाला. एवढ्या 4-5 झुरळांसाठी पेस्ट कंट्रोल कशाला? हीट आणलं तरी बस होईल की. तुला विचारलं का मी? जा आता. ओके, पण ओ माय गॉड, झुरळ! गार्गीने डोळे विस्फारून त्याच्या खांद्याकडे पाहिलं. काय? कुठे? कार्तिकच्या चेहऱ्यावर घाबरट भाव होते. तो इकडे तिकडे पाहत स्वतः भोवतीच फिरला. ते काय तुझ्या डोक्यावर? त्याची ती केविलवाणी अवस्था पाहून गार्गीला हसू आवरलं नाही आणि ती दात काढून खळखळून हसत होती. तिला हसताना पाहून कार्तिकची ट्यूब पेटली. ही केवळ मस्करी करते हे लक्षात येताच तो रागाने लाल झाला. गार्गी यू युजलेस, माझी मस्करी करते आहेस? तो चिडून तिच्या अंगावर धावणार तोच ती आपली सुटकेस सावरून एका सेकंदात तिथून सटकली. स्टुपिड मुलगी, एक तर माझी झोप घालवली आणि वरून झुरळ सोडली माझ्या रूम मध्ये आणि आता माझी मस्करी करते. रागात होता तरीही कार्तिकला त्यातूनही झुरळामुळे बेडवर पडण्याचा प्रसंग आठवलाच. ते क्षणभरासाठी धडधडलेलं हृदय आणि तो जडावलेला श्वास आठवून आताही त्याच्या मनात वेगळीच भीती दाटून गेली. मी का आठवतोय ते सगळं? मूर्ख मुलगी आहे ती. मला आवरायला हवं. बाप रे, 7 वाजायला आले एवढ्यात. एकही दिवस घालवत नाही ही मुलगी मला त्रास न देता. बावळट कुठली. तो चरफडतच बाथरूम मध्ये निघून गेला आणि आवरू लागला. इकडे गार्गी खाली धावतच किचन मध्ये आली. महादो एवाना सकाळच्या नाश्त्याच्या तयारीला लागलेला. ताई, एवढा लेट? आज आता काही खरं नाही. नाश्त्याला लेट होणार वाटतं. अरे आता काय सांगू, मी करते तुझी, डोंट वरी. आणि काय रे, दुपारच्या जेवणाचं काय बेत आहे? म्हणजे ठरलं नसेल तर आपण ठरवू. गार्गी म्हणाली. हो, ठरवावा तर लागेल, तो म्हणाला.
तीही त्याच्यासोबत पटकन दुपारच्या जेवणाचा बेत आखू लागली, त्याला नाश्त्यासाठी हेल्प करू लागली. एवढ्यात गायत्री आवाज देत आली, सिद्धू सिद्धू, माझ्यासाठी गरम पाणी आण बघू. आता हो ताई. महादूने तिच्याकडे घाबरून पाहिलं. एक काम कर, तू जा पाणी घेऊन त्यांच्यासाठी गरम, मी पाहते ते चिरण्याचं काम. गार्गी म्हणाली. ठीक आहे म्हणत तो लगेच गरम पाणी घेऊन बाहेर निघून गेला. आता तरी तिने वेळ निभावली, पण प्रत्यक्ष नाश्त्यावेळी काय गोंधळ होणार होता त्याची कल्पना न करणंच योग्य होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया सिद्धू नाहीये म्हणून गायत्री काय थैथयाट करते ते. तसं तर दादासाहेब ही तिच्या बाजूने आहेतच, त्यामुळे अर्थातच तिचं पारड जड होणारच नाही. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत राहा मिसमॅचला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच. लाईक करा आणि शेअर